नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग बघूया. आपण तोंडाने जिचा उच्चार करतो ती भाषा असते. भाषा जी असते ती ध्वनींची बनलेली असते आणि भाषा जो शब्द आहे हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. प्रत्येक भाषेला एक ध्वनींची परंपरा असते. भाषा म्हणजे काय? तर भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. तसेच ते संवादाचे पण प्रभावी माध्यम आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. भाषा ही कशी असावी? तर भाषा ही आदर्श असावी. भाषा व व्याकरण यांचा परस्परावर अवलंबून असते. दोन्ही पण काय आहे ते एकमेकावर अवलंबून असतात. भाषा जी असते ते नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहते. भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणे ते जिवंतपणाचे लक्षण असतं. भाषा ही स्थल आणि कालानुरूप बदलते. भाषेची व्याख्या ही केलेली आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे भाषा, अशी व्याख्या श्रीपाद भागवत यांनी म्हटली आहे. मराठी भाषेचा उगम जो आहे तो संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. कोणत्या भाषेपासून? संस्कृत आणि प्राकृत. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. मराठी ही भारतातील समृद्ध भाषा असून ती महाराष्ट्रातील ती राजभाषा आहे. आपण बघतो की 27 फेब्रुवारी दिवशी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी गौरव दिन हा आपण साजरा करतो. तर हा मराठी गौरव दिन जो आहे तो विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्यांचंच टोपण नाव आहे कुसुमाग्रज. भाषेचे नाव हे कोणत्या गोष्टीवरून ठरते? तर ते ठरते भाषेचे नाव हे त्याच्या क्षेत्रावरून ठरते. भाषा जी असते ते इंडो युरोपियन कुलातील भाषा आहे. अशा प्रकारे आज आपण मराठी भाषेबद्दल माहिती पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.